शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। गुरुब्रह्मा गुरुविष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यां करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। ओम शांति शांति शांति। अद्य वयं द्विमासस्य पठनं कुर्मः। तदनन्तरं एषः पाठः सन्ति। तत्र अभ्यासभागे ये प्रश्नाः सन्ति तेषाम् उत्तराणि वक्तुं प्रयत्नं करिष्यामः। द्विगुसमासे अत्र प्रथमं सूत्रं लिखितम् अस्ति दिक् संख्ये संज्ञायाम् इति। दिक् संख्ये संज्ञायाम्, दिक् संख्ये इति अत्र द्विवचनं, दिक् च संख्या च, दिक् संख्ये। संज्ञायां, संज्ञायां नाम। इदानीं अत्र उदाहरणानि पश्यामः चेदेव वयं सरलतया अवगन्तुं शक्नुमः। तत्र सप्तर्षयः, सप्तर्षयः नाम नाट् एनी सब्जेक्ट्स्। तत्र केचन सप्तर्षयः भवन्ति, तेषां कृते एव सप्तर्षयः इति नाम भवति। यदि अन्ये केचन सप्तर्षयः एकत्र आगत्य तिष्ठन्ति चेत् तर्हि वयं तान् सप्तर्षयः इति सम्बोधनं न कुर्मः। यतोहि यद्यपि तत्र संख्या अस्ति सप्त, सप्त एव तत्र ऋषयः तिष्ठन्ति, सप्तर्षयः न। तत्र ब्राह्मणेषु वा शास्त्रेषु येषां नामानि उक्तानि वर्तन्ते ते एव सप्तर्षयः भवन्ति, सप्तर्षयः। So संज्ञा means a specific name. Only in the case of a specific name we can join the number word with the word. We can join the number word with the word. Otherwise we have to write it separately only. So audio में केचन ऑडियो डिस्टर्बेन्स ಸರಿಯಾಗಿ ಶ್ರೂಯತೆ ಮಹೋದಯ. ಕಟ್ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ? ಮಧ್ಯ ಕಟ್ ಆಗುತ್ತೆ, ವಾಯ್ಸ್ ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳಲ್ಲ. ಹೌದಾ? ಒಂದು ನಿಮಿಷ, ನಾನು ಬೇರೆ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ. ಇವತ್ತು ಬಹುಶಃ ಸಿಗ್ನಲ್ ಸ್ವಲ್ಪ ವೀಕ್ ಆಗಿದೆ, ನಾನು ಬೇರೆ ಜಾಗಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀನಿ. ಒಂದೇ ನಿಮಿಷ. ಲೈನಲ್ಲೇ ಇರಿ, ನಾನು ಬೇರೆ ಜಾಗ ಮಾಮೂಲಿ ಜಾಗದಲ್ಲೇ ಕೂತಿದ್ದೀನಿ. ಇವತ್ತು ಸರಿ ಇಲ್ಲ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಅನೇಕ ವಿಷಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡೋಣ. अभी वाकल मुस्का मित्राणि अधुना ध्वनिः सम्यक् श्रूयते वा? सम्यक् सम्यक्। अहम् उपरि आगत्य उपविष्टवान्। स्क्रीन् अपि दृश्यताम्। पुनः आदितः वदामि। द्विगुसमासः। अत्र प्रथमं सूत्रम् अस्ति दिक् संख्ये संज्ञायाम्। ಈಗ ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್ ಅನ್ನೋದು ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು. ಏನು ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್ ಅಂದ್ರೆ? ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ನೇಮ್ ಅಂತ. ಸಪ್ತಮಿ ವಿಭಕ್ತಿ ಸಂಜ್ಞಾ, ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್, ಲತಾ, ಲತಾಯಾಮ್. ಇನ್ ದ ಯೂಸೇಜ್ ಆಫ್ ಅ ನೇಮ್, when we are using numbers or direction, only then we will have dvigu samasah. That is what this particular Sutram is telling us. The very first example.
महोदय अत्रापि किञ्चित् क्लेशः अस्ति। एवं वा? सम्यक् न श्रूयते वा? क्लेशमस्ति, सम्यक् न श्रूयते महोदय, कट् भवति मध्ये मध्ये। क्लेशः अस्ति महोदय। सिग्नल् सम्यक् दृश्यते अत्र, तथापि बलं नास्ति वा? अस्तु, मोबैल् डेटा द्वारा कर्तुं प्रयत्नं करोमि। मोबैल् दूरवाणी ಸಂಪರ್ಕಕ್ಕೆ ಪರಿವರ್ತನೆ ನೆನ್ನೆ ಕೂತಿದ್ದ ಜಾಗ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿತ್ತು. ನೆನ್ನೆ ಆ ರೂಮ್ ಅಲ್ಲೇ ಯಾವ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ರೋ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿತ್ತು. I have changed the location and signal. ಈಗ ಸರಿಯಾಗಿ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ? ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ. ನಾನು ಮೊಬೈಲ್ ಡೇಟಾ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕಷ್ಟ ಆದ್ರೆ ಹೇಳಿ, ನಾನು ಮತ್ತೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ. ದ್ವಿಗು ಸಮಾಸ ಅತ್ರ ಪ್ರಥಮಂ ಸೂತ್ರಂ ಅಸ್ತಿ ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ. ದಿಕ್ ಚ ಸಂಖ್ಯಾ ಚ ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ ಇತಿ ಪ್ರಥಮಾ ವಿಭಕ್ತಿಃ ದ್ವಿವಚನಂ. ದಿಕ್ ಚ ಸಂಖ್ಯಾ ಚ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಂ ಪದಂ, ಅತಃ ಸಂಖ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆ ಸಂಖ್ಯಾಃ, ದಿಕ್ ಚ ಸಂಖ್ಯಾ ಚ ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ. ಸಂಜ್ಞಾಯಾಂ, ಸಂಜ್ಞಾ ಅಂದ್ರೆ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ನೇಮ್. ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ಇನ್ ದ ಯೂಸೇಜ್ ಆಫ್ ಸ್ಪೆಸಿಫಿಕ್ ನೇಮ್. ಸಪ್ತಮಿ ವಿಭಕ್ತಿ ಏಕವಚನಂ. ಲತಾಯಾಂ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲನೇ ಉದಾಹರಣ, ಪ್ರಥಮಂ ಉದಾಹರಣ ಮಾತ್ರ ಲಿಖಿತಮಸ್ತಿ ಸಪ್ತರ್ಷಯಃ. ಸಪ್ತರ್ಷಯಃ ಇತಿ ಪದಸ್ಯ ವಿಗ್ರಹವಾಕ್ಯಂ ಭವತಿ ಸಪ್ತ ಋಷಯಃ ಇತಿ. ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ಇತಿ ಪದಸ್ಯ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಅತ್ರ का ವಿವಕ್ಷಾ अस्ति? कोऽपि जानाति वा के सप्तर्षयः इति? सप्तऋषीणां नामानि कोऽपि जानाति वा? अत्र सप्तः ऋषयः नास्ति वा? सप्त इत्येव पदं, तत्र विसर्गः नास्ति. ಈ ಸಪ್ತ ಋಷಿಗಳು के सप्त ऋषयः इति तेषां नामानि कोऽपि जानाति वा? महोदय इंटरनेट दृष्ट्वा वा कोऽपि वदति वा? कश्यपोऽपि भरद्वाज विश्वामित्रश्च गौतम जमदग्नि वसिष्ठ. अत्रि कश्यप अत्रि भरद्वाज विश्वामित्र गौतम. महोदय अहं लेखितुम् इच्छामि, किञ्चित् मन्दं वदति वा? कश्यप अत्रि भरद्वाज गौतम कश्यपोत्रि भरद्वाज विश्वामित्र गौतम ओवर जमदग्नि वसिष्ठ जमदग्नि अस्तु. इदानीम् एते सप्त ऋषयः एव सप्तर्षयः. ಈಗ ನಾನು ಇಲ್ಲಿ ವಿಶ್ವಾಮಿತ್ರ ಅನ್ನೋ ಹೆಸರು ತೆಗೆದುಬಿಟ್ಟು ಅಗಸ್ತ್ಯ ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಎಷ್ಟು ಋಷಿಗಳಿದ್ದಾರೆ? 6 ಆಗ್ತದೆ. ಅಗಸ್ತ್ಯನು ಸೇರಿಸಿ 7 ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಈ 7 ಋಷಿಗಳು ಸಪ್ತನೇ, ಬಟ್ ಅವರು ಸಪ್ತ ಋಷಿಗಳಲ್ಲ. ಋಷಿಗಳು ಸಪ್ತ, ಆದ್ರೆ ವಸಿಷ್ಠನ್ ತೆಗೆದು ಅಗಸ್ತ್ಯನ್ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಇವರು ಸಪ್ತರ್ಷಿಗಳು ಆಗಲ್ಲ.
So if I want to indicate Kashyapa, Atri, Bharadwaja, Gautama, Vishwamitra, Jamadagni and Agastya, I have to write it as separate word only. I can't do samasa. Sapta Rishayaha. I can write it as two separate words. But if I remove Agastya and include Vasishta again, I can now call this as a Samastam Padam and call it as Saptarshayaha. So, ide concept to Sangnya anadu. Saptarshaya anadಕ್ಕೆ ಆ ಗುಂಪಲ್ಲಿ 7 ಜನದ ಹೆಸರಿದೆ, ಅವ್ರಿಗೆ ಮಾತ್ರ ಸಪ್ತರ್ಷಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು ನಾವು. ಇನ್ ಒಬ್ಬರನ್ನ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಅಗಸ್ತ್ಯ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ಸಂಖ್ಯಾ ಸಪ್ತಾನೇ ಇದೆ ಅಲ್ವಾ, ಇವ್ರನ್ನು ಸಪ್ತರ್ಷಿ ಅಂತ ಕರಿಬಹುದಾ? ಇಲ್ಲ, ಅವ್ರನ್ನ ಸಪ್ತರ್ಷಿ ಅಂತ ಏಕಪದತ್ವೇನ ಸಂಜ್ಞಾ ಪ್ರಯೋಗ ನ ಶಕ್ಯತೆ, ಕಿಂತು ಪೃಥಕ್ ಪದತ್ವೇನ ಕತಿ ಜನಾಃ ಸಂತಿ ಸಪ್ತ ಋಷಯಃ ಸಂತಿ ಇತಿ ಶಕ್ಯತೆ. ಈ ಕಾನ್ಸೆಪ್ಟ್ ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಅರ್ಥ ಆಯ್ತು, ಅರ್ಥ ಆಯ್ತು. ಪಂಚಪಾಂಡವಾಹ ಕೂಡ ಅದೇ ತರ ಆಗುತ್ತೆ. ಪಂಚಪಾಂಡವಾಹ ಅಲ್ಲಿ 5 ಜನ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನಾವು ಒಬ್ಬನ್ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಇನ್ನೊಬ್ಬನ್ ಸೇರಿಸ್ಬಿಟ್ಟು ಇವ್ರು ಪಂಚಪಾಂಡವಾಹ ಅಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಬಿಡಿಸಿ ಹೇಳ್ಬೋದು, ಏತೆ ಪಂಚ ಜನಾಹ ಇತಿ. But we can't call them as Panchapandavaha as a single word. Single word is possible only in the context of a specific title, Sangya, specific name. So, ಈ specific name ಅನ್ನೋದು ಸಂಖ್ಯಾ ಜೊತೆ ಆದ್ರೂ ಕೂರಿರ್ಬೋದು, ದಿಕ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಇಂಡಿಕೇಟಿಂಗ್ ವರ್ಡ್ ಜೊತೆ ಆದ್ರೂ ರಿಲೇಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು. ದಿಕ್ವಾಚಕಾನಿ ಸಣ್ಣ ಪದಾನಿ ವಿರಲಾನಿ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದ್ರ ಉದಾಹರಣೆ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ತುಂಬಾ ರೇರು. ಸೊ ನಾವು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಲೆ ಕೆಡ್ಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತಿಲ್ಲ. ಸೊ ದಿಕ್ವಾಚಿನಃ ಶಬ್ದಾಃ ಸಂಖ್ಯಾ ಚ ಸಮಾನಾಧಿಕರಣೇನ ಸುಬಂತೇನ ಸಹ ಸಮಸ್ಯಂತೆ ಕದಾ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ವಿಷಯೇ ಕೇವಲಂ ಸಂಜ್ಞಾಯಾಂ ವಿಷಯೇ ಸಮಾಸಂ ಪ್ರಾಪ್ನುವಂತಿ. ಏವಂ ಸಪ್ತರ್ಷಯಃ ಪಂಚಾಮ್ರಾಃ ಪಂಚ ಆಮ್ರಾಃ ಪಂಚ ಕದಲೀಫಲಾನಿ ಇತಿ ವಯಂ ನ ವಕ್ತುಂ ಶಕ್ನುಮಃ. ಯತೋಹಿ ತತ್ರ ತಾದೃಶಃ ಕಶ್ಚನ ವಿಶಿಷ್ಟಃ ಗಣಃ ನಾಸ್ತಿ, ಕಿಂತು ಪಂಚಾಮ್ರಾಃ ಇತಿ ಕಶ್ಚನ ಗಣಃ ಅಸ್ತಿ. ಪಂಚಾಮೃತಂ ಅಲ್ಲಿನೂ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಎಲ್ಲಿ ಸಂಜ್ಞಾಪದಂ ತತ್ರ ಇವ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ ಅನೇನ ಸೂತ್ರೇಣ ಪ್ರಕಾರೇಣ. ಇದಾನಿಂ ದ್ವಿತೀಯಂ ಸೂತ್ರಂ ಪಶ್ಯಾಮಃ. ಮಹೋದಯ ಏಕನಿಮಿಷಂ. ಸಪ್ತರ್ಷ್ಯಃ ವಿಗ್ರಹವಾಕ್ಯಂ ಕಥಂ ಲೇಖನೀಯಂ? ಸಪ್ತ ಋಷಯಃ ಇತ್ಯೇವ ವಿಗ್ರಹವಾಕ್ಯಂ. ಸಪ್ತಾನಾಂ ಋಷ್ಯಾನಾಂ ಸಮಾಹಾರಃ. अत्र कथं लिखितमस्ति सप्तर्षयः इत्येव बहुवचने अस्ति, अतः सप्त ऋषयः इत्येव अस्माकं कृते एवं वयं लिखामश्चेदपि वयम् अङ्कान् प्राप्स्यामः. किन्तु अत्र समासग्रन्थे विग्रहवाक्यं कथं लिखितम् इति एकवारं शीघ्रं पश्यामि. ऋजुसमासस्य विषये कथं लिखितम् इति एकवारं पश्यामि. ಸಮಾಹಾರ ದ್ವಂತ ಬರೀ ನಪುಂಸಕಲಿಂಗಂ ಅಂತ ಬರುತ್ತೆ. ತತ್ರ ಸತ್ಯಂ ಸಮಾಹಾರ ದ್ವಿಗುಃ ಇತಿ ಭಿನ್ನಮೇವ ಭವತಿ. ಅಯಂ ದ್ವಿಗು ಸಮಾಸೆ ಅಪಿ ಪ್ರಕಾರಾः सन्ति, अतः अयं ಸಮಾಹಾರ ದ್ವಿಗುಃ ನಾಸ್ತಿ. ಸಮಾಹಾರ ದ್ವಿಗು ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಏಕವಚನ ಪ್ರಯೋಗ ಬರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿ ಸಪ್ತರ್ಷಯ ಅಂತ ಬಹುವಚನ ಪ್ರಯೋಗ ಆಯ್ತು, ಪಂಚಾಮ್ರಾಹ ಅಂತ ಬಹುವಚನ ಪ್ರಯೋಗ ಆಯ್ತು. ಎಲ್ಲಿ ಸಮಾಹಾರ ಅಂದ್ರೆ ಸಮೂಹ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ರೂ ಅದು ಒಂದು ಗಣದ ಲೆಕ್ಕ ಬರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಮಾಹಾರ, ಅದು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ನಮಗ್ ಬರುತ್ತೆ ನೋಡಿ. ತದ್ಧಿತಾರ್ಥ ಉತ್ತರ ಪದ ಸಮಾಹಾರೇಚ ಅಂತ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ 3 ಭಾಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ತದ್ಧಿತಾರ್ಥ ಉತ್ತರ ಪದೇ ಸಮಾಹಾರೆ ಅಂತ 3 ಸಿನಾರಿಯೋಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತದ್ಧಿತಾರ್ಥ ದ್ವಿಗುಹು, ಉತ್ತರ ಪದ ದ್ವಿಗುಹು, ಸಮಾಹಾರ ದ್ವಿಗುಹು ಅಂತ 3 ಪ್ರಕಾರ. ತದ್ಧಿತಾರ್ಥೆ ವಿಷಯೇ ಉತ್ತರ ಪದೇ ಚ ಪರತಃ ಸಮಾಹಾರೆ ಚ ಅಭಿಧೇಯೇ ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ ಸಮಾನಾಧಿಕರಣೇನ ಸುಪಾಸಃ ಸಮಸ್ಯೇತೆ
तत्पुरुषश्च समासः भवति। इल्लि मूरु टैप्स् तद्धितार्थ विषये उत्तरपद परतः समाहार विषये ಈ ಮೂರನ್ನು ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ನೋಡೋಣ. ನಮ್ಗೆ ಸಮಾಹಾರ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂತು ಅಂತ ಅದೇ ಫಸ್ಟ್ ನೋಡೋಣ. ಪಂಚವಟಿ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ 5 ವಟವೃಕ್ಷಗಳು. ಪಂಚಾನಾಂ ವಟಾನಾಂ ಸಮಾಹಾರ 5 ಸಂಖ್ಯಾ ಇದ್ರೂ ಕೂಡ ತತ್ರ ಏಕವಚನೇನ ಏವ ನಿರ್ದೇಶಃ ಪಂಚವಟಿ. पंचानां फलानां समाहारः पंचफली एकवचनेन एव अत्र संबोधनं क्रियते. सो समाहारः ಅಂದ್ರೆ ಗುಂಪುಗೆ ಏನು ವಚನ ಏಕವಚನ. पंचवटी इति एकवचनान्तं पदं स्त्रीलिङ्गे अस्ति. पंचफली इति एकवचनान्तं पदं स्त्रीलिङ्गे अस्ति. ಇದೇ ತರ ಪಂಚಪಾತ್ರಂ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀರಾ ಪೂಜಾ ಸಮಯದಲ್ಲಿ? ಅಸ್ಯ ವಿಗ್ರಹವಾಕ್ಯಂ ಕಿಂ ಭವತಿ? ಪಂಚಾನಾಂ ಪಾತ್ರಾಣಾಂ ಸಮಾಹಾರಃ. सम्यक्, किन्तु अत्र समस्तं पदं नपुंसकलिङ्गे अस्ति. एवं त्रिभुवनम् ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀರಾ? अस्य विग्रहवाक्यं किं भवति? त्रयाणां भुवनानां समाहारः. किन्तु अत्र समस्तं पदं नपुंसकलिङ्गे अस्ति. सप्ताहः ಅಂತ ಹೇಳಿದಿರಾ? अस्य विग्रहवाक्यं किं भवति? सप्ताहः सप्तानां दिनानां समाहारः. तदेव अह्नाम् इति वक्तव्यम्. अह्नामेव वा? सप्तानाम् अह्नां समाहारः सप्ताहः. किन्तु ಇದು ಪುಲ್ಲಿಂಗ ಪದ. ಕೆಲವೊಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಪದ ಪುಲ್ಲಿಂಗ ರೂಪ, ಕೆಲವೊಂದು ಜಾಗದಲ್ಲಿ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ರೂಪ, ಕೇಷುಚಿತ್ ಸ್ಥಳೇಷು ಸಮಸ್ತ ಪದಂ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗಂ ಭವತಿ. महोदय एक संशय अस्ति. ಈಗ ಪಂಚವಟಿ ತ್ರಿಲೋಕಿ ಇದ್ದಂಗೆ ಸಪ್ತರ್ಷಿ ಆಗೋದಿಲ್ವಾ? ಸಪ್ತರ್ಷಯ एव वा? सप्तर्षि न भवति वा? तत्र समाहारद्वन्द्वः नास्ति. किमर्थं नास्ति इति तथैव अस्ति प्रयोगः. तत्र सप्तर्षि इति प्रयोगः नास्ति. सप्तर्षयः इत्येव प्रयोगः अस्ति. पञ्चाम्रः अपि तथैव वा? पञ्चाङ्गम् इति तत्र एकवचनं. पञ्चाङ्गं पञ्चानां अंगानां समाहारः वा? इति अत्र समाहारस्य उदाहरणद्वयम् अस्माकं ग्रन्थे अस्ति. वयम् अन्यानि अपि उदाहरणानि अवलोकितवन्तः. पंचपात्रं, त्रिभुवनं, सप्ताहः. क्वचित् स्त्रीलिङ्गे, क्वचित् नपुंसकलिङ्गे, क्वचित् पुल्लिङ्गे. कुत्र किं लिङ्गम् इत्यादिकम् अभ्यासेन ज्ञायते. सत्यम्. इदानीं पञ्चपात्रं, पञ्चफली, पञ्चाम्रः कथमिति किञ्चित् भ्रमः अस्ति. तत्तु अभ्यासेन एव. पञ्चपात्रं नाम पञ्चपात्रमेव. कुत्रापि पञ्चपात्राणि इति बहुवचनप्रयोगः वाङ्मये वा व्यवहारे वा न श्रूयते. अतः तद् दोषाय एव. पञ्चफलानि अस्ति खलु? पञ्चफली इति पञ्चानां फलानां समाहारः. पञ्चफली पञ्चफलीं निवेदयतु ಅಂದ್ರೆ ಆ ಜೋಡಿ 5 ಫಲಗಳ ಜೋಡಿ ನಿವೇದಯತು, ನಿವೇದನಂ ಕರೋತು, ಸಮರ್ಪಯತು. इदानीं द्वितीयं प्रकारं पश्यामः. तद्धितार्थे. तद्धितार्थे नाम यत्र तद्धितप्रत्ययः भवति. वयं जानीमः आञ्जनेयः, तत्र तद्धितप्रत्ययः अस्ति. अंजनायाः अपत्यं पुमान् आञ्जनेयः. दाशरथिः, दशरथेः अपत्यं पुमान् दाशरथिः. एवं वैनतेयः, विनतायाः अपत्यं पुमान् वैनतेयः. अत्र सर्वत्रापि कश्चन तद्धितप्रत्ययः अस्ति. तद्धितप्रत्ययः इत्युक्ते यः प्रत्ययः
प्रातिपदिकात् विधीयते। प्रातिपदिकात् यः प्रत्ययः विधीयते सः तद्धितप्रत्ययः, तद्धितः भवति। तद्धितार्थे तस्मिन् अर्थे अपि द्विगुसमासः भवति। इदानीं षाण्मातुरः, षाण्मातुरः नाम षण्णां मातॄणाम् अपत्यं पुमान्, कश्चन देवविशेषः यस्य षड् मातरः सन्ति। कः सः? कस्य देवस्य षड् मातरः सन्ति? कार्तिकेयः। किमर्थं तस्य षड् मातरः सन्ति इत्युक्ते तस्य किं कति मुखानि सन्ति? षड् मुखानि सन्ति। तर्हि एकैकस्यापि मुखस्य कृते एका माता स्तन्यं पायितवती। ज्ञायते वा इयं कथा कार्तिकेयः इति? न महोदय। ಆರು ತಾಯಿಂದ್ರಿದ್ರು ಅಂತ, 6 ಮುಖಗಳಿತ್ತು, 6 ತಾಯಿಂದ್ರು ಸೇರಿ ಹಾಲು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ. अतः कार्तिकेयः षाण्मातुरः, षण्णां मातॄणाम् अपत्यं पुमान्। द्वैमातुरः कः इत्युक्ते गणेशः। तत्र काचित् कथा अस्ति वा पुराणे येन गणेशस्य मातृद्वयं भवति? न जानीमः महोदय, कथा न जानीमः। एकवारं कोशे पश्यामः तत्र का कथा इति। काचित् पौराणिकी कथा स्यात् येन गणेशस्य इदं नाम अस्ति द्वैमातुरः इति। द्वयोः मात्रोः अपत्यं तत्र स्कन्दपुराणे अस्ति। द्विमातृत्वकथा स्कन्दपुराणे गणेशखण्डे उक्ता। तत्र मातृद्वयं गणेशस्य, मातृद्वयं गणेशस्य कुत्र लिखितम् इति न ज्ञायते, किन्तु अस्ति काचित् कथा अस्ति। अतः गणेशः अस्ति द्वैमातुरः, द्वयोः मात्रोः अपत्यं पुमान्। अत्र तद्धितार्थः कश्चन प्रत्ययः अस्ति, अतः तद्धितार्थे द्विगुसमासः। अस्य प्रभेदस्य नाम तद्धितार्थद्विगुसमासः, समाहारद्विगुसमासः। इदानीं तृतीयं प्रकारं पश्यामः। उत्तरपदे इति किमपि अस्ति। उत्तरपदद्विगुसमासः। अत्र पञ्चगवधनः इति एकम् अस्ति। पञ्चगावः एव कस्यचन जनस्य धनमस्ति, सः जनः भवति पञ्चगवधनः। एतदेव उत्तरपदम्। उत्तरपदं नाम अत्र अस्ति। एवम् अन्यदेकम् उदाहरणम् अस्ति, दशगवधनः। दशगवधनः, अस्य विग्रहं किं, विग्रहवाक्यं किं भवति? दशगवधनः। श्रूयते वा मम ध्वनिः सम्यक्? आं महोदय, सम्यक् श्रूयते। अस्य विग्रहवाक्यं किं भवेत्? यथा पञ्चगवधनः इत्यस्य पञ्चगावः धनं यस्य, तथैव दशगावः धनं यस्य सः दशगवधनः। ಮುಂಚೆ ಇದೇ ಇತ್ತಲ್ವಲ್ಲ, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಹಸುಗಳು, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ಹಸುಗಳು. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ 4 ಕಾರು, ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ 50 ಕಾರು, ಇವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ 2 ಕಾರು. ಈಗ ಕಾರ್ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ತಾರೆ. ನಾವು ರೋಡಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಕಾರ್ ಆದ್ರೂ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ತಿವಿ, ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಫ್ಲೋರ್ ಇದೆ ಅಂದ್ರೂ ಲೆಕ್ಕ ಹಾಕ್ತಿವಿ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅವ್ನು ಎಷ್ಟು ಸಾಹುಕಾರ ಅಂತ ನಮಗ್ ತಿಳಿಯುತ್ತೆ. 4 ಕಾರ್ ದೊಡ್ಡ ಮನೆ. ನಾಯಿಗಳು ಕೂಡ ಎಷ್ಟು ನಾಯಿಗಳಿದೆ ಅವ್ರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಂತ.
तर्हि दशशुनकधनः दशशुनकधनः शुनकाः धनं यस्य सः ಅದೇ ಅವನಿಗೆ ಆಸ್ತಿ. ಅದೊಂದು ಆಸ್ತಿ, ಇದು ಒಂದು ಪ್ರತೀಕ. ಸೊ ಆ ರೀತಿ, ಸೊ ಈ ರೀತಿ ಇದು ಉತ್ತರ ಪದೆ ಅಂತ ಒಂದಿದೆ. ಸೊ ಇಷ್ಟಕ್ಕೆ ಎರಡು ಸೂತ್ರ ಆಯ್ತು ದ್ವಿಗು ಸಮಾಸದಲ್ಲಿ. ಒಂದು ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್, ಇನ್ನೊಂದು ತದ್ಧಿತಾರ್ಥ ಉತ್ತರ ಪದ ಸಮಾಹಾರೇಚ. ಇಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಕೇಳ್ಬೇಕಂತಿದ್ಯಾ? ಇಲ್ಲ. ಇದು ತುಂಬಾ ವಿಶಾಲವಾದ ವಿಷಯ. ಅತ್ರ ಬಹವಃ ಅಂತರ್ಭೂತಾಃ ವಿಷಯಾಃ ಭವಂತಿ. ಅಸ್ಮಾಕಂ ಕೃತೆ ಕೇವಲಂ ಪರಿಚಯಾರ್ಥಂ ದ್ವಿತ್ರಾಣಿ ಉದಾಹರಣಾನಿ ದತ್ತಾನಿ ಸಂತಿ. ಅಸ್ತು एवमपि समस्तपदं भवति इति अस्माकं परिचयः भवतु. किन्तु केवलम् एतावता ज्ञानेन वयं समस्तपदस्य रचनां कर्तुं न प्रभवामः. पुनश्च कुत्र कर्तव्यं कुत्र न कर्तव्यम् इत्येतावत् ज्ञानं न प्राप्तम् अस्माभिः. अस्तु, एतादृशानि अपि समस्तपदानि सन्ति इति अस्माकं परिचयः भवतु. तावदेव अधुना. संख्यापूर्वः द्विगुः तद्धितार्थ उत्तरपद समाहारे च इत्यत्र यः संख्यापूर्वः समासः सः द्विगुसंज्ञः भवति. अदेव ಈಗ ದ್ವಿಗು ಅನ್ನೋ ಪದ ಎಲ್ಲೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಈ ಎರಡು ಸೂತ್ರ ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು. ದಿಕ್ ಸಂಖ್ಯೆ ಸಂಜ್ಞಾಯಾಮ್ ತದ್ಧಿತಾರ್ಥ ಉತ್ತರ ಪದ ಸಮಾಹಾರೆ ಚ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ರು. ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲೂ ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ದ್ವಿಗು ಅಂತ ಪದ ಉಪಯೋಗಿಸಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಂಖ್ಯಾಪೂರ್ವ, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಸಮಸ್ತ ಪದದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಪದ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಪದಂ ಭವತಿ ತತ್ರ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ ಇತಿ ನಾಮ. ತದರ್ಥಮೇವ ಅತ್ರ ಕೇವಲಂ ನಾಮಕಥನಾರ್ಥಂ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ. ಒಂದು ನೆನ್ಪಿಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಸಮಸ್ತ ಪದದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಪದ ಸಂಖ್ಯಾಪದ ಆಗಿದ್ರೆ ಅದು ಅವಶ್ಯಂ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ ಅಂತ. ಅಲ್ಲಿ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ನೆನ್ಪಿಟ್ಕೋಬೇಕು. ಯತ್ರ ಸಮಸ್ತ ಪದೇ ಪೂರ್ವ ಪದಂ ಸಂಖ್ಯಾವಾಚಕ ಪದಮಸ್ತಿ ತಾದೃಶಃ ಸಮಾಸಃ ದ್ವಿಗು ಸಮಾಸಃ ಇತಿ ಉಚ್ಯತೆ. ಇತಿ ಅಸ್ಮಾಭಿಃ ಸ್ಮರ್ತವ್ಯಂ. पुनश्च एतद् अपरमपि सूत्रमस्ति. द्विगुः एकवचनं. बहुत्र द्विगुसमासस्य समस्तपदस्य वचनम् एकवचनमेव भवति. यथा पञ्चवटी, पञ्चमूली इत्यत्र सर्वत्रापि एकवचनं. प्रायः इति स्मर्तव्यं. यतोहि सप्तर्षयः, पञ्चाम्राः इत्यत्र तु बहुवचनमस्ति. किन्तु बहुत्र न तु सर्वत्र, बहुत्र एकवचनस्य एव प्रयोगः दृश्यते. पञ्चवटी, पञ्चमूली इति. एतावत् पर्यन्तम् अस्माभिः तत्पुरुष पाठस्य पठनं कृतम्. अधुना प्रश्नानाम् उत्तराणि ज्ञातुं प्रयत्नं कुर्मः. तत्पुरुष समासे प्रायः कस्य पदस्य अर्थस्य प्राधान्यं भवति? उत्तरपदस्य. यत्र उत्तरपदस्य प्राधान्यं तत्पुरुषः. यत्र पूर्वपदस्य प्राधान्यं कर्मधारय अव्ययीभावः. अव्ययीभावः. यत्र पदद्वयस्यापि प्राधान्यं द्वन्द्वसमासः. यत्र पदद्वयस्यापि प्राधान्यं न भवति, अन्यपदस्य प्राधान्यं भवति बहुव्रीहि इति अस्माभिः स्मर्तव्यं. बहुव्रीहि. तर्हि तत्पुरुषसमासे उत्तरपदस्य प्राधान्यं भवति प्रायः. समानाधिकरणः समासः इत्यस्य कः अर्थः? संस्कृतेन वक्तुं समाना विभक्तिः. किन्तु समाना विभक्तिः कुत्र भवेत्? समाना विभक्तिः विग्रहवाक्ये भवेत्. यदा विग्रहवाक्ये पदानि
समानविभक्त्यन्तानि भवन्ति तादृशः समासः समानाधिकरणः। समानाधिकरणतत्पुरुषस्य अन्यत् नाम किम्? किमपि अन्यत् नाम अस्ति वा समानाधिकरणतत्पुरुषसमासस्य? कर्मधारयः। कर्मधारयः इति समानाधिकरणस्य कश्चन प्रभेदः, किन्तु द्विगुः अपि अस्ति। अस्य उत्तरं गैड् बुक् मध्ये किं लिखितम् अस्ति, कोऽपि जानाति वा? समानाधिकरणतत्पुरुषस्य अन्यत् नाम किम् इति? अनन्तरं पश्यामः। अस्य उत्तरम् अहं सम्यक् न जानामि। संख्यापूर्वः कः समासः भवति? महोदय गैड् मध्ये कर्मधारय इति अस्ति। तदेव स्मरामः, कर्मधारयः इति। कर्मधारयः द्विगुश्च इति नामद्वयम् अस्ति वा गैड् बुक् मध्ये? आम् महोदय। मम पुस्तके केवलं कर्मधारय अस्ति। अस्तु, तर्हि एकवारं लीलावती भगिनीमेव वयं पृच्छेम। संख्यापूर्वः कः समासः भवति? द्विगुसमासः। द्विगुसमासः। द्विगुसमासे समस्तं पदं कस्मिन् वचने भवति? एकवचने वा? एकवचने। एकवचने भवति। एकवचने खलु महोदय? प्रायः पंचवटी, पंचपली, पंचपात्रं, त्रिभुवनं, त्रिलोकी सर्वत्र एकवचनमेव श्रूयते। अतः एकवचनम् एव अत्र उत्तरम्। विग्रहवाक्ये यदा समाना विभक्तिः भवति तदा कीदृशः तत्पुरुषः? समानाधिकरणः। विभक्ति तत्पुरुषस्तु डैश विधः भवति। सप्तः इति पदं नास्ति, सप्तविधः। उत्तरपदार्थप्रधानः डैश समासः भवति। तत्पुरुषः समासः। द्विगुः डैश पूर्वः भवति। संख्यापूर्वः भवति। चोरभयं पंचमी तत्पुरुषः। नीलोत्पलं कर्मधारये अपि कीदृशः कर्मधारयः इति कोऽपि जानाति वा? विशेषणं पदं कुत्र अस्ति? पूर्वम् अस्ति वा पश्चात् अस्ति वा? पूर्वपदम्। विशेषणपूर्वपदकर्मधारय। विशेषणपूर्वपदकर्मधारयः। कर्मकुशलः सप्तमी तत्पुरुषः। कर्मणि कुशलः। वाक्कलहः। कलह शब्दः कस्मिन् सूत्रे कलह शब्दः पठितः? कलह ಅಂತ ಈ ಪದ ಸೂತ್ರದಲ್ಲಿದೆ, ಯಾವುದೋ ಒಂದು ಸೂತ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡಿದೀವಿ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ನೆನಪಿದೆಯಾ? ಕಲಹ. ಇಲ್ಲಿ पूर्व सदृश सम ऊनार्थ कलह निपुण मिश्र श्लक्ष्ण एतैः सह तृतीयान्तं समस्यते। पंचमी तत्पुरुष। तृतीय कलह अन्नदु इल्लिदे। तृतीय पूर्व सदृश सम ऊनार्थ कलह। सो वाक्कलहः नाम वाचा कलहः। सो इल्ली तृतीय तत्पुरुषः ಅಂತ ಬರಿಬೇಕು। वनं गतः वनगतः। पिप्पल्याः अर्धं समस्तं पदं भवति। पिप्पलार्धम्। अर्ध पिप्पलार्धः। पिप्पलार्धः भवति। अर्धपिप्पली भवति वा? अर्धपिप्पली
ಅರ್ಧಂ ನಪುಂಸಕೆ ಅರ್ಧಂ ನಪುಂಸಕೆ ಅಂತ ಒಂದು ಸೂತ್ರ ಇತ್ತು ನಮ್ಗೆ. ಅರ್ಧಂ ನಪುಂಸಕೆ, ಅರ್ಧ ಪಿಪ್ಪಲಿ, ಅರ್ಧಂ ಪಿಪ್ಪಲ್ಯಾಹ, ಅರ್ಧ ಪಿಪ್ಪಲಿ, ಅರ್ಧ ಕೋಶಾತಕಿ, ಅರ್ಧಂ ಕೋಶಾತಕ್ಯಾಹ. ಸೊ ಅರ್ಧ ಪಿಪ್ಪಲಿ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ. ಅರ್ಧಂ ನಪುಂಸಕಂ ಅಂತ ಸೂತ್ರ. धान्यार्थः, धान्येन अर्थः. नरकपतितः विग्रहवाक्यं किं भवति? नरकं पतितः, नरकं पतितः द्वितीयः तत्पुरुषः, द्वितीयः तत्पुरुषः. ಅದು ಪತಿತಃ ದ್ವಿತೀಯ ಅಂತ. पतित इति शब्दः सूत्रे पठितम् अस्ति, अतः द्वितीया तत्पुरुषः समासः. नरकं पतितः खलु? नरकं पतितः. इदानीम् अत्र विजातीयं किम् अस्ति? महोदय, अर्ध पिप्पली कः समासः? अर्ध पिप्पली विशेषण पूर्वपद. नैव प्रथमा तत्पुरुषः, प्रथम तत्पुरुषः समासः. अत्र किम् अस्ति? अर्धं नपुंसकम् इति अर्धं नपुंसकम् एकदेशिना अधिकरणे. अस्तु, इदानीं विजातीयं पदं. कष्टश्रितः नरकपतितः मासपूर्वः वनगतः. द्वितीया तत्पुरुषः, द्वितीया तत्पुरुषः, द्वितीया तत्पुरुषः, तृतीया तत्पुरुषः. अतः मासेन पूर्वः, अतः एतत् विजातीयं पदं. कष्टं श्रितः नरकं पतितः वनं गतः, किन्तु अत्र मासेन पूर्वः तृतीया तत्पुरुषः. श्रित पतित गत अस्ति. सूत्रे एतानि पदानि पठितानि सन्ति. द्वितीयं मातृसदृशः माशोनम् आचारनिपुणः गोहितं. तृतीया तत्पुरुषः, तृतीया तत्पुरुषः, तृतीया तत्पुरुषः, चतुर्थी तत्पुरुषः. अतः अत्र विजातीयं पदं. मात्रा सदृशः, माशेन ऊनम्, आचारेण निपुणः, गवे हितं, गोहितं. तृतीयं चोरभयं राजपुरुषः अधिहरि कर्मकुशलः. चोरभयम् इति चोरात् भयं पंचमी तत्पुरुषः. राजपुरुषः इति षष्ठी तत्पुरुषः, राज्ञः पुरुषः. कर्मकुशलः इति सप्तमी तत्पुरुषः, कर्मणि कुशलः. अधिहरि इति अव्ययीभावसमासः, हरौ इति. अतः एतत् अधिहरि इति अव्ययीभावसमासः. पूर्वस्मिन् पाठे एतत् पदमासीत् अधिहरि. अस्य विग्रहवाक्यं भवति हरौ इति. अधि इति अव्ययम् अस्ति. विभक्त्यर्थं स्वीकरोति, सप्तमी विभक्त्यर्थं स्वीकरोति. अधि नाम सप्तमी विभक्तिः अत्र. तर्हि हरौ इति विग्रहवाक्यं भवति. अतः अधिहरि एव विजातीयं पदम्. रक्तोत्पलं शस्त्रीश्यामा हंसगद्गदा मेघश्यामः. मेघश्यामः इति कर्मधारयः, हंसगद्गदा कर्मधारयः, शस्त्रीश्यामा कर्मधारयः, रक्तोत्पलं कर्मधारयः. किन्तु मेघश्यामः उपमानपूर्वपद कर्मधारयः, हंसगद्गद
उपमानपूर्वपदकर्मधारयः शस्त्रीश्याम उपमानपूर्वपदकर्मधारयः रक्तोत्पलं विशेषणपूर्वपदकर्मधारयः शस्त्री इव श्याम हंसी इव गद्गदा मेघः इव श्यामः किन्तु अत्र रक्तं च तत् उत्पलं रक्तोत्पलम् पंचमं कुबेर बलिः वृकभयं गोहितम् अश्वरक्षितम् वृकभयम् अत्र कुबेर बलिः इति चतुर्थी तत्पुरुष समासः गोहितम् इति गवेहितं चतुर्थी तत्पुरुष समासः अश्वरक्षितम् इति चतुर्थी तत्पुरुष समासः वृकभयम् इति पंचमी तत्पुरुष समासः अतः वृकभयम् इदानीं पंचमी भयेन एतत्तु ग्रन्थे साक्षात् यथा लिखितं तथा लेखनीयम् आदौ सूत्रं पुनश्च वृत्तिः पुनश्च उदाहरणं सर्वदा भागत्रयं भवति सूत्रं वृत्तिः उदाहरणम् आदौ सूत्रं तदनन्तरं वृत्तिवाक्यं तदनन्तरम् उदाहरणम् अतः एतं भागं त्यजामि अग्रे गच्छामि विग्रहवाक्यं लेखनीयं मुखपद्मं किं भवति मुखं पद्मम् इव मुखं पद्मम् इव कीदृशः समासः समासस्य नाम किम् उपमानोत्तरकर्मधारयः उपमान उत्तर पद कर्मधारयः द्वितीयं राजान्तरम् राज्ञः अनन्तरं षष्ठी तत्पुरुषः नैव 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 अन्यः राजा इति राजान्तरम् ग्रामान्तरम् अन्यः ग्रामः देशान्तरम् अन्यः देशः गतिसमासः गतिसमासः सत्यं वयं दृष्टवन्तः गति 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 गतिसमासः अन्तरं गतिसमासः वा कुत्र पठितम् एतत् भवति खलु गतिसमासे अपि तत्र परिवर्तनम् इति एकं लक्षितम् एतत् अन्तरम् कुत्रचित् दृष्टम् एतत् ग्रामान्तरम् अन्यः ग्रामः क्षम्यतां गतिसमासः नास्ति मयूरव्यंसकादिः 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 इति समासस्य नाम मयूरव्यंसकादिः कुत्र अन्तर्भवति कर्मधारये एव अन्तर्भवति कर्मधारस्य एव विशेषः कुम्भकारः कुम्भं करोति इति कुम्भं करोति इति समासस्य नाम उपपदसमासः वा उपपदसमासः यतोहि अत्र समासनाम अपि लेखनीयं पञ्चवटी पूर्वपदं संख्यावाचकम् अस्ति अतः कः समासः किं किं भवति विग्रहवाक्यं वटानां समाहारः नरशार्दूलः
नरः शार्दूल इव समास नाम उपमानोत्तर सम्यक् ब्राह्मणकम्बलः ब्राह्मणकम्बलः कुत्र दृष्टमेतत् षष्ठी एव वा ब्राह्मणस्य कम्बलः षष्ठी तत्पुरुषः षष्ठी एव किल ब्राह्मणस्य ब्राह्मणकम्बलः षष्ठी तदनन्तरम् अपरकायः अपरं अपरं कायस्य अपरं कायस्य प्रथमा तत्पुरुषः प्रथमा तत्पुरुषः अपरम् इति पदं सूत्रे पठितम् अस्ति अपरं कायस्य परशुच्छिन्नः एकम् उपायं वदामि यदा अत्र समस्तपदे तृतीया तत्पुरुषः वा तृतीया एव परशुना चिन्नः यदा समस्तपदे उत्तरं पदं कृदन्तं भवति तत्र पुनः क्तप्रत्ययः भवति चेत् प्रायः तृतीया तत्पुरुषः एव चिन्नः इति क्तप्रत्ययान्तः शब्दः चिद् धातुः चिन्नः परशुना चिन्नः परशुच्छिन्नः तृतीया तत्पुरुषः अक्षधूर्तः अक्ष मीन्स पगडे अल्वा पगड ನೆನ್ನೆ ಮಾತ್ರ ಅಕ್ಷಾನಾಂ ಅಕ್ಷೇಷು ಅಕ್ಷೇಷು सम्यक् अक्षेषु धूर्तः सप्तमी अक्षेषु पगडे निपुणः ಅಂತ ಬರುತ್ತಲ್ಲ ಅದು धूर्तः नाम कन्निंग ಅದೇ ನೆನ್ನೆ ಆಯ್ತು ಪಾಠದಲ್ಲಿ ಅನಶ್ವಃ नाश्वः समासस्य नाम नै नै सप्तर्षयः सप्त ऋषयः सप्तर्षयः द्विगुसमासः यदा पूर्वपदं संख्यावाचकं भवति तदा द्विगुसमासः वृश्चिकभीः भयभीः पंचमी वृश्चिकात् अथवा वृश्चिकेभ्यः भीः पंचमी तत्पुरुषः सम्यक् अत्र पूर्वकायः प्रथमा तत्पुरुषः पूर्वं कायस्य अक्षशौण्डः सप्तमी तत्पुरुषः नरकपतितः द्वितीया राजपुरुषः षष्ठी अश्वरक्षितं चतुर्थी अश्वरक्षितं चतुर्थी अश्वाय रक्षितं किम् एक्चुअली अश्वाय रक्षितम् इत्युक्ते किम् अश्वस्य कृते रक्षितम् इति वा अश्वरक्षितं नाम किम् इति नास्ति गावे हितम् इति भवति खलु तत्र सूत्रमध्ये भवति महोदय रक्षितम् अपि किन्तु रक्षित नाम हितम् इत्येव अर्थः वा इति अश्वरक्षितम् अश्वरक्षितम् इत्यस्य कः अर्थः इति अश्वरक्षितम् अश्वहितं वाट् इस् गुड फॉर हार्सेस् गोरक्षितं वाट् इस् केप्ट फॉर कौस् ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಟ್ಟಿರೋದು ಅಂತ ಗೋರಕ್ಷಿತಂ ಗವೇ ರಕ್ಷಿತಂ ಗೋ ಸುಖಂ ಗವೇ ಸುಖಂ ಅಶ್ವಹಿತಂ ವಾಟ್ ಇಸ್ ಗುಡ್ ಫಾರ್ ಹಾರ್ಸಸ್ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರೋದು ಅಂತ ಬಾಲರಕ್ಷಿತಂ ಏತದ್ ಭೋಜನಂ ಮಾ ಖಾದತು ಬಾಲರಕ್ಷಿತಂ ಅಸ್ತಿ ಬಾಲಾಯ
एतद् भोजनं रक्षितमस्ति, भवान् मा खादतु, तद्वत् अश्वरक्षितम्। अस्तु, तर्हि एषः पाठः समाप्तः। अग्रिमः पाठः अस्ति द्वन्द्वसमासः। अद्य पर्याप्तं। द्वन्द्वसमासस्य पठनं वयं सोमवासरे करिष्यामः, तत्तु 9 दिनाङ्के, अग्रिमे सप्ताहे। अस्तु महोदय, अस्तु महोदय। एकः एव पाठः पर्याप्तः द्वन्द्वसमासस्य कृते। तदनन्तरं बहुव्रीहिसमासस्य कृते अपि एकः पाठः पर्याप्तः। तेन अस्माकं समासप्रकरणं समाप्तः भवति। तदनन्तरं किमस्ति इति द्रष्टव्यं, प्रयोगविषये स्यात्। ಸ್ತ್ರೀ ಪ್ರತ್ಯಯಃ ವೃತ್ತಯಃ ವೃತ್ತಿ ಸ್ತ್ರೀ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ವಿ, ಅದು ರೆಕಾರ್ಡಿಂಗ್ಸ್ ಆಗ್ಲೇ ಇದೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅದೇನು ರಿಪೀಟ್ ಬೇಡ. ಯಾವ್ದು ಮಾಡಿಲ್ವೋ ಅದು ಫಸ್ಟ್ ಮಾಡೋಣ, ಆಮೇಲೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಿಲ್ಲ, ಸೊ ದೆನ್ ವಿ ಕ್ಯಾನ್ ಡೂ ಪ್ರಯೋಗ.